केल्या जातील हा मला विश्वास आहे। आणि अगदी कमी कालावधीमध्ये असल्या नराधमांच्या जी सगळ्यात मोठी बातमी नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये नराधमाला मरेपर्यंत फाशी सुनावण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीला मरेपर्यंत फाशी सुनावण्यात आलेली आहे। अतिशय ऐतिहासिक असा हा निर्णय, अत्यंत जलद गतीने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आणि त्यानंतर आज हा निकाल लागलेला आहे। नसरापूरच्या नराधमाला मरेपर्यंत फाशी सुनावण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण झी24 तासवर पाहतोय। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नराधमाला मरेपर्यंत फाशी सुनावण्यात आलेली आहे। ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर राज्यासह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलेली होती आणि या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी एकमुखी आग्रही मागणी सातत्याने केली जात होती। आणि त्याच प्रकारे पोलीस यंत्रणा असतील, त्याचबरोबर इतर विविध सरकारी यंत्रणा असतील, त्यांनी लगेचच या संदर्भातली पावलं उचललेली होती। पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलेलं होतं आणि योग्य पद्धतीने हे पुरावे त्यांनी जमा केलेले होते। साक्षीदारांच्या साक्षी सुद्धा नोंदवलेल्या होत्या। तपास अधिकारी, साक्षीदार, पंच, न्याय वैद्यकीय तज्ञ, डीएनए विश्लेषक यांच्यासहित 50हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी या संपूर्ण खटल्यामध्ये नोंदवल्या गेल्या आणि त्यानंतर अवघ्या 16 दिवसांमध्ये ही सुनावणी पूर्ण झालेली होती आणि सगळ्यात वेगवान खटल्याचा निकाल हा समोर आलेला आहे। नसरापूरच्या नराधमाला म्हणजेच आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्याला सुनावली गेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी, त्या चिमुरडीला आता न्याय मिळालेला आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती। या संपूर्ण प्रकरणानंतर नसरापूरकरांनी, पुणेकरांनी आपला संताप व्यक्त केलेला होता। त्यांनी आंदोलनं केलेली होती। काहीही झालं तरी या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती अशी सगळ्यांची मागणी होती आणि त्यानुसार या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आताचा अतिशय महत्त्वाचा हा निकाल आपण पाहतोय। निकालाचं वाचन गेल्या साधारण 1 तासापासून सुरू होतं आणि त्यामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं। नेमकी याला कोणती शिक्षा होणार होती याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यानुसार मरेपर्यंत फाशी ही या कोर्टानं या नराधमाला सुनावलेली आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, ज्याची प्रतीक्षा होती तोच निकाल न्यायालयानं दिलेला आहे। फाशीची शिक्षा, मरेपर्यंत फाशी या नराधमाला सुनावली आहे। नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की या आरोपीला नेमकी काय शिक्षा होणार। आता ती शिक्षा जी आहे ती या ठिकाणी सुनावलेली आहे। मरेपर्यंत फाशी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की आता वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी कोर्टातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण घटनाक्रम जर बघितला तर आपण बघितलं तर फाशीची शिक्षा मिळावी अशी सातत्याने सरकारी वकील जे आहेत अजय मिश्रा यांच्याकडून मागणी होत होती। मात्र अखेर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता आरोपी भीमराव कांबळे जे आहे त्याला या ठिकाणी मरेपर्यंत फाशीची शिक्षा जी आहे ती आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचा वयाचाही कोणत्याही प्रकारचा विचार करू नये अशी शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी युक्तिवाद सुद्धा करण्यात आला होता। मात्र जर बघितलं तर जे पुरावे गोळा करण्यात आले होते, जे साक्षीदार होते किंवा पूर्ण घटनाक्रम होता, या अनुषंगाने आरोपी जो आहे त्याला फाशीची शिक्षाची योग्य असल्याची कबुली जी आहे ती आता या ठिकाणी देण्यात आली होती। आणि आता आपण या ठिकाणी पाहतोय की पुणे शिवाजीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे।